नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। मी तू तुझा आपण बांधलं मंदिर, त्या बाबळी बसून या बाबळे पोत आपलं नाही, इकडली अख्खी इकीन तुझी जिरी, तुझी जर मी जिरावली नाही ना, मी माझ्या बापाचा नाही तर लोकांना काय माहिती तू कोणचा आहे। मी तू तुझं माझं आणि याच्यात संपलं। आता आपलं पोरगी, आता खरं सांगा, मुलगा मला, मुलगा तुम्हाला, मुलगी मला, मुलगी तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखं आहे। आता तुम्ही मी रात्रंदिवस कष्ट करतो ना, मला फक्त अभ्यास कमी असल्यामुळं आपण मागच्या अवलादीसाठी कमी राहिलो, नाही तर काही गरज नाही। आपण गुंतलोय मायेत। कशात गुंतलोय आपण? नाही आता ह्या अवलादीसाठी काही कमवायची गरज नाही मला। यांना तुम्ही किती कमवा कदर नाही, काय मध्ये तुम्ही काय कामाची गरज? हे आपण आयुष्यभर कष्ट करायचे, काय मागच्या पोरांना गेलं नाही ते डायरेक्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं कोणी होतं? अक्कल बंद झाली आपण म्हणलं ना, मी तुझ्यासाठी एअर खाल्ली तो मला उपकार केले का? काय अवलादी तर इतक्या खराब बी उतरेले, ते बापाला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी, आता आपण केलं ते सांगायचं। बाप म्हणला मारली झक मॅम, आता काय करीन? तो लगेच म्हणतो कोणी मारा सांगितली, घोटाळा झालाय। काय नाही महाराज, सणासुदीचे दिवस हे महिला मंडळ पुरुष मंडळी पाया पडतो। तुमच्या संतती चांगली असेल तर संसारात मजा आहे, नाही तर मजा नाही। पाया पडतो तुम्ही दोन गोष्टी माझं ऐका, मला हलकट म्हणा, घोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा, पण मरण्याच्या अगोदर माझ्या दोन गोष्टी ऐका। एक, झोपताना असं झोपत जा, याला मोकळं ठेवू नका, हा जरा दाबून ठेवत जा, हा जाऊ शकतो, याला कापून नेतील पोरं, कापून मारा आणि डायरेक्ट त्याला डगत येतील। आधार कार्डला पॅन कार्ड लिंक। आणि दुसरी एक गोष्ट, प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर 10-5 गुंठे जमीन आणि 5-10 हजार रुपये नावे ठेवा, पुरे मोकळे होऊ नका। जर माझं ऐकलं नाही तुम्ही एवढं, देवळात मराल, देवळात, आणि देवळात म्हातारा मेल्यावर सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला। मामजी देवळात मेले, मामजी कशी मेले फक्त मामजीला आणि मारुतीलाच माहिती, बाई कोणी नव्हतं देवळात। विनोद या महाराज, काही गोष्टी अशा आहे, म्हातारी माणसं किस्से जगा, पण म्हाताऱ्या माणसाची बायको अगोदर जाऊ नये महाराज। नाही ती येडी धडी पार खडी आणि का लोकांना, पण बायको आधार आहे। काय मध्ये तुमचा जाऊ दे, तिला कानपट्टीत द्या, पण ती वेळेला औषध देणार, वेळेला चहा देणार, तुला न सुद्धा कालवणाला काही दूध भाकर का होईना पण देणार। बायको ज्या म्हाताऱ्यांची गेली, खरं नाही, इस्टेटीला काय आगला होता, पाहुण्यांमध्ये सुद्धा चहा नाही म्हाताऱ्यांना। मग बरेच म्हातारे, काही श्रीमंत लोक आहे गावात, पण त्यांना घरी चहा नाही, सकाळीच हॉटेल पुढे पाहते, आणि गरीबाचा चहा प्याला, सुताराचा, कुंभाराचा, लोहाराचा, ते गरीब इटाराचा दातन गेला म्हणते चहा घेता का द्या बघ, चहा प्याता आपल्या पोरांची शिबी घेतला, कान फटी दिली पाहिजे, काला घेतला तुला खड्डा घ्यायला घेतला, त्याच्यात सांगतो त्या पोराचं कौतुक। बायकोला शिव लावा, आता घरी गेल्यावर तिला सांगा आजपासून दुनिया पलटी होईल। नाही, महिला म्हणलं तुम्हाला वाटत असेल, पण मरण्यामध्ये तुमचा नंबर मागं लागावा, आम्ही अगोदर जावा। खरं सांगा, तुम्ही भांडे घासून जगू शकता, तुम्ही नातवाला सांभाळून जगू शकता, हा ढेकळं फोडणारा बाप नाही जगू शकत। मला अपमानाचं जगणं नाही म्हातारी माणसं जगू शकत। काय मध्ये तुमचं? त्यानं बैलाला आरोळी दिली तर बैल मागं वळत होता, आणि त्यानं जमिनीत टिकाव आणला तर ढेकूळ निघत होतं। तो दीड दमडी त्या सुनबाईच्या अपमानाच्या हाताखाली जगू शकत नाही। काय मध्ये तुमचं? त्याला मरण येत नाही, तो भाग वेगळा, पण तो जिवंत असून महिला म्हणलं तुम्ही कसं आहे, कोणती स्त्री किती मोठी असू द्या, नवरा येडा आहे असू द्या ना, दारुडा आहे असू द्या, जुगार खेळतोय असू द्या, 3 वर्षे खाटावर पडेल पडू द्या ना, पण तो त्या घरातला खांब आहे। जोपर्यंत नवरा खाटावर पडेल ना, तुमच्याकडे वाईट नजरेनं पाहिजे कोणची ताकद सुद्धा नाही, एवढी झोपलेल्या नवऱ्यात ताकद आहे, तुम्ही त्याला कमी लेखू नका। आणि एकदा पती तरुणपणात गेला ना, महिला म्हणलं ही भाऊ बिऊ भाषण करणारी हे फक्त नदीवर आहेत, कोण तुमच्या प्रसंगाला आहे? कोणाला गरज नाही महाराज, ह्या जगात फक्त आपण आणि आपणच आहे। काय मध्ये तुमचं? कोणाला गरज नाही। ए मना, त्या मनाला सांगा, मना सुमित तयार झाला
येत होतो आपण. तुम्ही काय काय त्या सुमितला पहिली कोणची टाकली? बस फिट बसलं कीर्तन. आणि मायेला आधार दिला मनानं. मग ए मना लागो नेदी मळ मध्ये. आणि माया तोडून टाका, काय नाही, चाकरी 1.25 लाखाची. आपल्याला वाटतं जगाला, काही लोकांना वाटतं मला लय लोक मानतात. लोक फक्त फायद्यापुरते, फायदा संपला तुम्ही खलास. लोकांना काय घेणं नाही. पावसाळा संपले खेकडं निघत नाहीत. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तोवर त्याचा मुक्काम पोहते. ते दाना निघून गेला का त्याचा मुक्काम सुलीत. हां, मग एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मिळाला तर केवढी बोंबलती ती बाई. मग काय नवऱ्या संग आगीत उडी टाकत का? अशी बोंबलती नदीवर देवान तुझी रान रणकी झाली. मेल्यान मनात आला ठुलन त्यांना काना नेलं. कोणच्या का पाहून जगून कशासाठी जगून काय माया जगण्यात मजा आहे. नवरा जवळतो ना आगी वडी ती ढंटाना 2-3 बाया तिला माग वडी त्या. अशी जाळाजवळ न्यायची, थोडी ढिल्ली करायची. चिंगाट घरगाठील ती. तुझं काय नाही भामट्याची दुनिया. हा काही पेपरला काही वेळेस पेपरला बातमी येते बा प्रियकरानं प्रियशीनं एकत्र आत्महत्या केली. घडूच शकत नाही. पोरगी पोरासाठी मारायला इडे काय? पोरगी आहे ती. पागलपण आपले तरुण पोराला आखली नाही. कोणत्याही पोरीच्या नाद लागायचं शेंबड्या सुंबड्यांच्यात बसायचं चौघालीत. कोणती पोरगी आहे बा बसलेली पोरं मला सांगा. प्रियकर तुमच्यापैकी तुमच्या हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का? सांगा ना. देणारच नाही. ते हुशार मॉडेल इड आहे. ते 16 आईस्क्रीमच्या कांड्या खाती एकटी. तर हे एक कांडी चुकीत आहे. याला म्हणलं तुला घ्यायचे म्हणजे इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही. स्त्री आहे ती. बावलटपणा इथं कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तर माणसं उभी राहत्या. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची पाहिजे. प्लॅस्टिकची आहे काय हात्या हे ती प्रियशीन का असं काय? या जगात प्रेम बिम फक्त दोघांनीच करायचं. आई वडिलांनी संतांनी. तिसऱ्याने करायचं नाही. ही प्रियशी बायको बिको नाही. बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कवा भूकंप काही सांगता येत नाही. माणसाची प्रियशी सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोराला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. नवनाथाचा भाऊ प्राणनाथ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे. शेवटी म्हणते तू अनाथ आहे. काय ती प्रेश हे काय? आणि आपल्याकडे प्रेमाला क्वालिटी नाही राहिली, काही नाही राहिलं. पुरीनी तर बार लाजा सोडलाय 2-4 वर्षात. कोणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. बंगल्यात राहते गाऊन ठेव प्रेम करते. काय प्रेम हे? दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झाले हो काय गाळ देंगे. ही आडपाट नाही. कुणावरही प्रेम. अहो नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो. गाव पाहत राहिलं. आणि आचार्य आता जागरण गोंधळाला. जागरण गोंधळा जात लंगर तुटला का असं काय नाही. इथून पुढे ना महाराज थोडी इस्टेट कमी झाली तरी झाली, पण पोरं मला नीट बनवली पाहिजे. आणि आपण म्हणतो ना पोरं बिघडले. जो उठतो तो माईकवर काय म्हणतो? तरुण पिढी बिघडली. प्राध्यापकाची ओरड तीच, शिक्षकाची ओरड तीच, पुढाऱ्याची ओरड तीच, बापाची ओरड तीच, आईची ओरड तीच, कीर्तनकारांची ओरड तीच. पोरं बिघडले. पोरं बिघडत नाही महाराज. पोराला शिस्त नाही म्हणून बिघडत. 10वीच्या पोराला 70ची पल्सर द्यायची काय गरज आहे? काय गरज काय? त्याची त्यानं तू मारी घे ना. पण आपण द्यायची काय गरज आहे? त्याला 10ची पल्स 70ची पल्सर 10चा त्याला मोबाईल 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. ती आवला तर माझं टन नाही तर हरिपाठ करेल का? वरून बापानं 100 द्यायचे पेट्रोलला. ही ना 100 ही तर नाही खोडीची. हिला म्हणजे घर चांगलं चाललेलं सहनच होत नाही. हिनं झक मारायची लगेच. त्या बाई 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच. तो त्याला मी 9वीपासून पाहते. जसा शाळेत होता तसा अजून. मग घोटाळा कशामुळं? नाही तर काय पोराला 100 द्यायची गरज आहे? काय गरज आहे? ह्यांना काय 70? मग यांना उत आला पैशाला. मग आता 18 ते 22च्या अवलादीने वाढदिवस आता घरी नाही करते. आता डांबरीवर करते. त्याला बाप नाही ना. वाड्याला सापडेल मंडळी. यांचे वाढदिवस पहा आता कशी चालू आहे डांबरीला सध्या. केक घ्यायचा चौकात डांबरीवर 90 प्यायचे आहे. मग त्या केकवर मुतायचं आहे सामुदायिक एकत्र सगळ्यांनी संगच. मग तो मूत एकत्र करायचा केकमध्ये. तो केक आणि मूत एकत्र खायचा आहे प्रसाद म्हणून. केक खाताना म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू. आणि मग दारू प्यायला बापाच्या नावानं हाका मारायच्या ए रत्या ए भिक्या
ए किसन्या दुधाची का सांगली दिवाळीच्या सुट्टीत 2-4 दिवस आवता खायला बरं नाही चड्डीत मुतले तर काय करते संध्याकाळी यांना फुकाट मिळाल्यामुळं आलाय ऊत घर राहते ये राहते मोटर राहते साय पण करायची नाही आणि ही आहे ना बाजू घ्या पोरानं टमाट्याचे पैसे केले बापानं हिशोब विचारला फक्त केवढ्याला गेली बस आली ते चूक झाली का ही काय म्हणली माहिती तुम्हाला तर जमलं नाही आणि पोर करतं हे तुम्हाला वाटुलं कशामुळे झालं वरून पोराला म्हणायचं तुझ्याकडे राहू दे 100 तुला लागतील मग कोटरी बिटरी पिऊन महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पोरं बापाच्या अगोदर गेलेत काही बाप आहे तर मी हेच केलं पुरीने ते 2-4 वर्षात एवढा ताल सोडलाय नुसता पळून जावं दानका उठवलाय पुरीने तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही असे हलकट विचार नाही आपले तुम्हाला जी झक मारायची ती मारा कीर्तन संपल्यावर का जाईना तुम्ही आज पळून मॅसेज टाक जा कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत तुम्ही जी झक मारायची ती कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज यार पटलाय कुणीकडे केसन कुणीकडे भांगण कुणीकडे भांगही कुठून शिकल्यात कोणाला माहिती आता एक भांग तर इतका डेंजर आलाय महाराज यावर्षी एकच बाजू बांधायची ही बाजू मोकळी अहो एक वर्ग कॅनलच्या कडे लोक होतं पुरी असं केलं ते पडलं कॅनल मध्ये त्याला वाटलं खुलावलं का काय केलं बाबा साठकावले पाहिजे पुरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही पण हसण्यावारी गोष्टी नेऊ नका हे इंद्रिकचे वाक्य आहेत हे काल खरे आज खरे पुरीनो तुम्ही आज जा पळून आता तुम्हाला लाज नाहीच फक्त एक करा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या जा पळून तुम्ही आज जा फक्त या बिचाऱ्या शेतकऱ्याची मला चूक सांगा का त्यांना आयुष्यामध्ये काय पाप केलं का तुम्ही त्याची मान समाजात खाली घातली एवढं सांगा जा काय बिचाऱ्यानं आयुष्यभर हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही पायाला चांगली चप्पल घातली नाही बनेल म्हणाला तर त्याला पलटी करून घातलं बायकोच्या गळ्यातले धागेने म्हणून तुम्हाला मोठं केलं फक्त त्याची चूक सांगा चूक आणि जा महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका 4-5 वर्षात पोरीने चांगल्या बापाला कलंक लावली अरे त्याला माणसातवर मान काढायला जागा ठेवली नाही प्रेम तुम्हालाच कळत का ए शामडे हो म्हणे आम्ही एका वर्गात होतो नाही कोण फडा पुरीच्या आईला माहित नाही का आपली पोर प्रेमात पडेली माहित नाही कोणत्या आईला माहित नाही तिला बोटवर कर बरं मी सत्कार करतो तो फाडवाय आज तुला माहित नाही का आपली पोरगी 2-3 वेळा पावडर लावती 1-2 वेळा भांग पाडती कारण नसताना आरशात पाहती तुझ्या पोरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता मग तू काय कुंभ मेळायला गेली का कुठं 2-4 महिने नाही तर द्या मला शिव्या भया कोणाला काय तुम्ही आला मग तर 1 तासात मिळली तू फक्त मला शिवी देऊन तर पाहिजे तू मनातल्या मनात देऊन तर पाय खरंय का खोटे तळतळीचं बोल नाही महाराज हे तुम्हाला आता हसण्यावारी वाटतंय पण चांगल्या बापांच्या प्रतिमा समाजात खराब झाल्या जा ना पूर्ण पळून तुम्ही फक्त याचं उत्तर द्या तुमचा जन्म नव्हता झाला पूर्ण जन्म तर तुमचा बाप व्हायला निघला ना पूर्ण तर त्याला फक्त कृपा होती देवाची आणि साथ होती बायकोची काय होतं शेतकऱ्याला व्हायला निघला तेव्हा काय होतं बिचाऱ्यानं डोक्यावर दगड वाहिले पायानं गाळ केला आणि दोघांनी डोक्यावर दगड वाहून घर बांधले तुमचा जन्म झाला पूर्ण होतो तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता का हसत होता माहिती आहे त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला पण आईच्या आशीर्वादाचा आनंद झाला तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या पूर्ण 1.5 महिन्याच्या असे इतक्याच होत्या तुम्ही 1.5 महिन्याच्या तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची तर कशी घालायची माहिती का तुम्हाला पाय आमची जुनी 9वार साडीतली आई सांगा कीर्तनातली पाय पसरायची आई आणि दोन्ही पायाच्या मध्ये पोरगी पालती झोपायची तोंड खाली करायचं आणि एका हाताला पाणी घ्यायचं आणि एका हाताला पोरीचं अंग सोडायचं तर हा पारासारखा बाप पोरीनं
बायकोच्या हातातला ताब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि तुमची आई दोन्ही हाताने तुम्हाला चोळून आंघोळ घालायची. तुम्हाला आंघोळ का जास्त चोळून घालायची माहिती का? तुम्ही झोपल्यावर मला स्वयंपाक करायचा आहे. आणि तिच्या घरात स्वयंपाकाला कोणी नाही. तुम्ही झोपत नाही तर स्वयंपाक नाही. मग तुम्हाला फडक्यात गुंडाळायचं, झोळीत टाकायचं, त्याची दोरी घ्यायची. पूर्वी तुमचा बाप अशी दोरी एका हाताने ओढायचा आणि एका हाताने जेवायचा. बायको वाढायला 2 कामं करायचा, जेवणही चालू, झोकाय चालू. तुमचा पाय जरी झोळीत हल्ला तरी तो जोरी वडीत होता, तुम्हाला झोपून द्यायचा. पूर्वी तुम्ही बोलायला लागले ना तो बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागले ना तो असं वाकून चालायचा. तुम्ही लई रडायला लागले ना पोरीनं तर हा पाण्यासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा, दोन्ही हात खाली टेकवायचा आणि घरात घोडा व्हायचा. घोडा व्हायचा घरात आणि तुम्हाला पाठीवर बसवायचा आणि तुमचे पाय त्याच्या पोटाला लागायचे. तुमची लात लागली का तो हसत होता आणि तो खालून आहे म्हणायचा पोरीला, हाण घोड्याला. पोरगी वर हसायची आणि ते पाय लागला का बाप हसायचा. पोरीनं तुम्ही जितक्या जोरात लाथा माराल ना तितक्या जोरात तुमचा बाप हसायचा. तुमचं 10वीचं टाइम टेबल लागलं पोरीनं, त्याने एका कागदावर टाइम टेबल लिहून घेतलं, एका कागदावर. आणि तुम्हाला ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशी 10:30 8:30 तयार. तुम्हाला गाडीवर घेऊन जायचं, पेपर संपेपर्यंत शाळेच्या ग्राउंडमध्ये बसायचं आणि पेपर सुटल्यावर घेऊन यायचं. तुम्हाला आले पाहुणे पाहिला, त्याच्या घरात नव्हत्या ताटल्या. पोरीने त्यानं 15 माणसांच्या ताटल्या उसने आणल्या आणि तुम्हाला जेवायपुरत्या आणल्या आणि तुमच्या पाहुण्याला जीव घातला. तुमचं लग्न जमलं ना तो उशीमध्ये ढसढसा मुंडकं गुंतून रडला. त्याला लग्न जमल्याचं वाईट नाही वाटलं. मी 20 गुंठे जमीन विकील पण माझी मुलगी माझ्यापासून जाईल याच वाईट वाटलं त्याला. हे काल परवापासून दिवाळी आहे. खरं सांगा पूर्ण नवऱ्याच्या घरी गेलेले पोरी, तुम्हाला तळतळीनं फोन भावाचा आला का बापाचा? त्यात तुम्हाला आधार कोणाचा आहे? अरे भाऊ बाप गेल्यावर दिवाळीला नाही यायचं, नाही मग नाही यायचं दिवाळीला. दिवाळीची मजा खबर आहे, आई बाप आहे तेव्हा. तुम्ही नवऱ्याच्या घरी जायला नाही का बरं? दिवाळी झाली तुमच्या पिशवीत काही देणारी फक्त आईचे कवठं देईल. पूर्ण तुम्ही जा पडून, फक्त या बापाची मान खाली होऊ देऊ नका. हा कशात गुतलाय? माय बाबा लागून मला ममतेचा गायक पदगुणीच्या सगळ्या मंडळीला धन्यवाद. नवीन वर्ष सगळ्यांना सुख समाधान